भाजप नेते आशिष शेलार आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थराची पहिल्याच प्रयत्नांमध्ये विक्रोळीमध्ये सलामी दिलेली आहे। तुम्ही उपस्थित होतात, काय प्रतिक्रिया, काय भावना आहे? आरंभ ही मानाची दहीहंडी भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सगळ्या सहकार्याने सुरू केली आणि त्या ठिकाणी 9 थराच्या मुंबईतल्या पहिल्या थराराचा प्रारंभ झालेला आहे। जय जवान मंडळ असेल, अन्य मंडळ मुंबईतली जी आहेत ही सगळी उत्तम त्या ठिकाणी काम करतात। जय जवानचे लोक आमची त्या ठिकाणी पूर्ण देशभरामध्ये त्यांचं नाव आहे। या सगळ्या मंडळींनी लावलेला थर हा पहिल्यांदा विक्रोळी त्या ठिकाणी लागला। मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि त्यांनी ज्या पद्धतीचं इथे प्रदर्शन केलं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। या अगोदर आपण पाहत होतो की मानवी मनोरे केवळ मैदानात आणि गल्लीबोळांमध्ये पाहायला मिळत होते, परंतु आता राज्य सरकारच्या वतीने मॅटवरती देखील प्रो गोविंदाचं आयोजन केलं जातं। मला त्या सगळ्याच्या मागची एक मोठी संघर्षाची परंपरा आहे। 2015-16चा तो काळ मला आठवतो, ज्या वेळेला याचिकाकर्ते ठाण्यातून येऊन मुंबई उच्च न्यायालयात जस्टिस अभय ओक यांच्यासमोर दावा दाखल करून त्यांनी हे सगळं बंदच व्हावं। आमचा धार्मिक सण, आमच्या प्रथा परंपरा, आमच्या मराठी माणसाचा खेळ, हा साहसी खेळ, या सगळ्याची असलेली परंपरा बंदिस्त करावी। हा घातक आहे, हा धोकादायक आहे, ह्याला बंद करण्यात यावं असं याचिकाकर्त्यांनी जेव्हा भूमिका मांडली त्यावेळेला न्यायालयीन लढाईमध्ये मला त्या ठिकाणी सांगावंसं वाटतं की मी स्वतः, आमचे समन्वय समितीचे सर्व सदस्य आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी घेतलेली ठाम भूमिका, यातना न्यायालयीन लढाईमध्ये आम्हाला आणि आमच्या गोविंदांना यश मिळालं आणि मग तो साहसी खेळाचा दर्जा देणारी एक कमिटी बनली ज्याचा अध्यक्ष मीच होतो आणि त्यातनं मग पहिल्यांदा प्रो त्यावेळेला गोविंदा हा तोड के जोड हा बांद्रामध्ये मी सुरू केला। आता राज्य सरकारने तो स्वतः अपनवला। हा सगळा संघर्षाचा काळ, यामध्ये भारतीय जनता पार्टीने सेवा केली, याचा मला खूप अभिमान आणि आनंद आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गोविंदांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाणे असेल, वरळी असेल किंवा दक्षिण मुंबई असेल, संपूर्ण मुंबई परिसरात आणि ठाणेच्या परिसरामध्ये हे आयोजन करण्यात आलं। जे जे आयोजन करतील आमच्या हिंदू धर्माच्या सणांचं, मराठी प्रथा परंपरांचं, आध्यात्मिक आमच्या कार्यक्रमांचं, त्या सगळ्यांचं स्वागत आहे। कुठल्याही विचारांचे ते असले तरी त्यांचं स्वागत आहे। जास्तीत जास्त उत्सव आणि सण साजरे केले पाहिजे। एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, अजितदादा पवार या सरकारची भूमिका आहे। मुद्दा मात्र एवढाच आहे की या सगळ्या प्रक्रियेला, खेळाला, धार्मिक सणाला बंदी घालण्याची भूमिका ज्यावेळेला न्यायालयीन लढाईत झाली त्यावेळेला भाजप सोडून सगळे पक्ष पाठ फिरवून होते, हे विसरता येणार नाही। शेवटचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मालवण येथे पुतळा होता तो पडलेला आहे, त्याच्यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय। काँग्रेस देखील आंदोलन करते की राज्य सरकारनं घाईघाईमध्ये जे आहे ते हा पुतळा उभा केला होता। मला राजकीय कुठल्याही भाष्यावर करायचं नाही। जी घटना घडली ती दुर्दैवी, वेदनाजनक, क्लेशदायक, दुःखदायक आहे। संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय। आमच्या राजांचा कुठल्याही पद्धतीचा अपमान हा महाराष्ट्र काय हिंदुस्थान सहन करू शकत नाही। यामागे कोण आहे, कसं घडलं, का घडलं, दोषी कोण, FIR काय, चौकशी काय, या सगळ्या गोष्टी समोर येतील। पण जी घटना घडली, कुठल्याही कारणाने घडली, याबद्दल खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेची सरकारच्या वतीने आम्ही माफी मागतो। पण या सगळ्यातून पुन्हा हा पुतळा उभा करू, आपला अभिमान, स्वाभिमान आणि हिंदुत्व टिकवू, याबद्दल कटिबद्धता सांगतो। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की घाटकोपरच्या टागोर नगरमध्ये आरंभ यांच्या वतीने जे आयोजित करण्यात आल्या दहीहंडी जे आहे ती 9 थरांची सलामी जय जवान गोविंदा पथकाने दिलेली आहे। त्यासोबतच जे जे लोक पुढे जे दहीहंडीचे पथकं जे आहे ते पुढे हे सण पुढे घेऊन जात आहेत त्यांना आमचा कायमस्वरूपी पाठिंबा राहील। त्याचसोबतच जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो पडलेला आहे तो, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया जी आहे ते ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिलेली आहे। कॅमेरामन खंडूसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।